गगनगिरी महाराज साधना करत असताना महाराज अनेक त्यावेळी सुद्धा दामले नावाचे एक ग्रस्त महाराजांचे एक शिक्षक होते खोपूलला. ते उत्सुकतेपोटी फक्त लांब न बघायचे महाराज काय करतायत. महाराजांच्या साधनेकडे बघायचे. मग एका मित्राला घेऊन जायला लागले. नंतर महाराजांच्या जवळ जाऊन बसायला लागले. नुकतीच पर्णकुटी झाली होती आणि महाराजांच्या त्या पर्णकुटीच्या पत्त्यावर त्यावेळच्या काळात 4 पत्र आली होती. त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं होतं की महाराज पाडव्याला तुम्ही आमच्या घरी यावं. तुमच्या स्वागतासाठी, तुमचं स्वागत करण्यासाठी, तुमचा आदर करण्यासाठी, पूजा करण्यासाठी, तुमची पाद्यपूर्ण करण्यासाठी आम्ही वाट पाहत आहोत. 4 ठिकाणची पत्र होती. त्या दामले गुरुजींनी महाराजांना वाचून दाखवली. महाराज म्हटले माझ्यासाठी एक काम करतोस, एक 4 कार्ड मला विकत आणतोस. तो म्हटला ठीक आहे. महाराज म्हटले इथं पडलेले पैसे घे. त्या पोत्यावर, महाराजांच्या समोरच्या पोत्यावर काहीतरी 2-3 रुपये पडले होते. त्यावेळी त्या पोस्ट कार्डाची किंमत मला वाटतं 1 आणा किंवा 10 पैसे असेल. त्या शिक्षकानं ते पैसे उचलले, 4 पोस्ट कार्ड आणली आणि महाराजांनी सांगितलेला मजकूर त्यावर लिहिला की तुमची पत्र मिळाली, मी भरून पावलो, आशीर्वाद, मी येईन. आणि महाराजांनी प पु स्वा अशी आपली स्वाक्षरी केली आणि त्यांना ती पोस्टात त्या पत्त्यावर पत्र टाकायला सांगितली. महाराज तिथंच आहेत. दामले गुरुजी रोज येत आहेत. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, 15 दिवस त्यावेळेचा तो काळ. पत्र यायला 4-4, 5-5 दिवस लागायचे. तिथं पत्र येऊन पडली होती, महाराज तुम्ही आमच्या घरी आलात, आमच्या कुटुंबाला खूप आनंद झाला, आम्हाला तुमची पूजा करता आली, तुमच्या पायावर अभिषेक घालता आला, आम्ही धन्य झालो, अशीच कृपा महाराज आमच्यावर असावी. 4 ठिकाणची पत्र आली होती. म्हणजे सूक्ष्म देहामध्ये महाराज त्यावेळी कसे जात असतील याचा तुम्ही नेहमी अभ्यास करणं गरजेचं आहे. मला माझं नाव बघितल्यानंतर पत्रिकेमध्ये मला 3-4 लोकांचे फोन आले की नंदू पवार तुम्ही तुमचा एखादा अनुभव सांगा. मी माझा अनुभव सुद्धा 1-2 अनुभव मी सांगणार, नक्की सांगणार आहे. त्यापूर्वी मी दुसरे 2 अनुभव सांगतो. महाराज कोण आहेत, महाराज काय आहेत हे सांगण्यात काही हे नाही. महाराज इतका मोठा महात्मा आहे की आज आम्ही सांगतोय महाराज गेले. आम्हाला कोणीतरी विचारतं कधी गेले, आम्ही लय अभ्यासू. आम्ही सांगतो सोमवार 4 फेब्रुवारी 2008ला महाराज गेले. महाराज समाधीस्थ झाले, महाराज आमच्या नजरेआड झाले. अभिमानानं सांगतो आम्ही. खोपूलला जातो, समाधी समोर माथा टेकतो, तिथनं परत येतो. भाव एकच की महाराज नाही. मी परवा असाच एका ठिकाणी गेलो होतो. मला तिथं गेल्यानंतर त्या ग्रस्ताने सांगितलं नंदू पवार तुम्ही महाराजांचे जर भक्त असाल तर इथं काही अंतरावर अमुक एक ग्रस्त आहेत, त्यांना तुम्ही भेटावं असं मला वाटतंय. मला जायचंच नव्हतं कुठं, मला तिथनंच परत यायचं होतं. मी त्यांना सांगितलं की मला नाही आता कुठं जायचं आणि मला तुम्ही सांगताय तो पत्ता नाही मिळणार. कारण काय सांगायला आपल्याला कारण जर टाळायचं असेल तर माणसंच आहे आपण, शेकडो कारणं आपण सांगू शकतो. तसं मी त्यांना कारण सांगितलं की मला नाही जायचं, मला पत्ता नाही मिळायचा. तो ग्रस्त म्हटला माझी मोटरसायकल मी पुढं लावतो, माझ्या मोटरसायकलच्या पाठीमागे तुम्ही गाडी लावा, पण त्या माणसाला तुम्ही भेटाच. आता मात्र माझ्यासमोर प्रश्न पडला, मी टाळू शकत नव्हतो. त्या माणसानं स्वतःची मोटरसायकल पुढं लावली, आमची गाडी पाठीमागनं. ठराविक ठिकाणी गेल्यानंतर तिची मोटरसायकल थांबली. आम्ही थांबलो. एका घरामध्ये प्रवेश केला. त्या घरामध्ये एका कॉटवर एक ग्रस्त बसले आहेत. जुन्या पद्धतीच्या अंगामध्ये बंडी आहे, धोतर आहे, शांत बसले आहेत. नामचिंतनामध्ये ते मग्न आहेत आणि त्यांच्या नामचिंतनामध्ये खंड आणून माझ्या सहकार्याने त्या मित्राने त्यांना सांगितलं की महाराज हे गगनबावड्याचे आहेत, हे नंदू पवार, हे गगनगिरी महाराजांचे भक्त आहेत. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. मला त्यांनी म्हणून विचारलं वा 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 छान, खोपूलला गेला होता? किती साधा प्रश्न आहे, खोपूलला गेला होता? हो म्हटलो गेलो होतो. कधी? म्हटलो 15 दिवसापूर्वी. ते म्हटले काय म्हटले महाराज? खूप आनंदात मला त्याने विचारलं काय म्हटले महाराज? मी म्हटलो कदाचित, कारण आम्ही शहाणे आहोत, आमच्याशिवाय शहाणं जगात कोणीच नाही, या आविर्भावात आम्ही राहतो. मी त्यांना सांगितलं की महाराज आपले नाहीत आता, महाराज 2008 साली गेले. ते म्हटले काय सांगताय, महाराज गेले? मी म्हटलं होय. आता तिथं म्हटलं त्यांची समाधी आहे. मग जिथं महाराज नसतील, नंदू तुला मी सांगतो म्हटले की जिथं महाराज, मी तर पहिलीच भेट माझी, पण त्याने अधिकाराने मला नंदू म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर गगनगिरी महाराज मला नंदू म्हणत होते. ती आठवण माझ्या डोळ्यासमोर, माझ्या कानामध्ये तो आवाज गुंजी घातला. त्याने मला सांगितलं नंदू महाराज नसतील तर अशा ठिकाणी जाऊच नाही.